प्रदेशाध्यक्ष म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर जर निवडणूक लढवत असतील तर प्रदेशाध्यक्षांनी एबी फॉर्मवर सही करावी लागते. आणि प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे. सुनील तटकरे म्हणतात कोणता प्रस्तावच नव्हता, चर्चाच नव्हती, त्यामुळे मूळ प्रश्न तयार होतोय. मग असं जर असेल जसं तुम्ही सांगताय आणि खरोखर आहे, सह्या तर झाल्या होत्या चिन्हावर, तर लढले, सगळे लढले, जगाने बघितलं आणि ते चिन्हावर लढले म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी सही केली होती. मग सुनील तटकरे खोटं बोलतायत का? पण मग तुम्ही म्हणताय जयंत पाटलांच्या घरी झाली होती. जयंत पाटील हे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सध्याचे. अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नव्हते त्या बैठकीला? तर मला वाटतं हा प्रश्न आपण त्यांना विचारणं जास्त संयुक्तिक आहे, कारण यातले काही उपप्रश्न येतात. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या, या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पुणे असेल, सातारा असेल, म्हणजे काही प्रमाणात लातूर आणि सांगली वगळता जवळपास सगळ्याच इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुद्धा, नेत्यांचे कुटुंबीय सुद्धा हे घड्याळाचं चिन्ह घेऊन लढत आहेत. म्हणजे अशोक बापू पवारांच्या पत्नी सुजाता भाभी पवार या घड्याळाच्या चिन्हावर लढतात. हर्षवर्धन पाटील जे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांची सुकन्या अंकिता पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढते. मग यांना एबी फॉर्म कोणी दिले हो? जर असे प्रदेशाध्यक्ष कुठले म्हणत असतील की आम्हाला कल्पना नाही, तर त्यांनी याचंही उत्तर द्यावं ना. एबी फॉर्मवर तर प्रदेशाध्यक्षांची सही असते. बरं, या नेत्यांचे किंवा यांच्या कुटुंबियांचे ऑफिशियल प्रवेश सुद्धा झालेले नाही आहेत, बरोबर? मग एबी फॉर्म कसे काय दिले तुम्ही? आणि एबी फॉर्मवर सही करताना हा प्रश्न विचारला नसेल प्रदेशाध्यक्षांनी? हे कोडं लोकांना पडतंय. नाही, खरं प्रश्न. दुसरं एक सांगतो महत्वाचं, सॉरी टू काट यू, पण एक फार महत्वाची गोष्ट, जुन्नर तालुका तुम्ही घ्या, माझा तालुका आहे. जुन्नर तालुक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला होती आणि अजितदादांच्या पक्षाचा उमेदवार हा 3ऱ्या क्रमांकावर होता. आणि सगळेच्या सगळे उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढतायत. मग हे कोडं पडलं नसेल का? आणि मग तुम्ही जेव्हा कोणी म्हणतं की या गोष्टीची कल्पना नाही, त्यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा, हा सुद्धा एक मोठा प्रश्न यातून तयार होतो. अगदी प्रदेशाध्यक्ष म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर जर निवडणूक लढवत असतील तर प्रदेशाध्यक्षांनी एबी फॉर्मवर सही करावी लागते. आणि प्रदेशाध्यक्ष कोण? सुनील तटकरे. सुनील तटकरे म्हणतात कोणता प्रस्तावच नव्हता, चर्चाच नव्हती, त्यामुळे मूळ प्रश्न तयार होतोय. मग असं जर असेल जसं तुम्ही सांगताय आणि खरोखर आहे, सह्या तर झाल्या होत्या चिन्हावर, तर लढले, सगळे लढले, जगाने बघितलं आणि ते चिन्हावर लढले म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी सही केली होती. मग सुनील तटकरे खोटं बोलतायत का? मला वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. हा प्रश्न मी सांगण्याचा इतक्या मोठ्या नेत्यावर, म्हणजे आज नाही म्हटलं तरी तटकरे साहेब इतकी वर्ष हे समाजकारणात, राजकारणात आहेत. एका म्हणजे जिल्ह्यावर, रायगडसारखा एक जिल्हा, त्याच्यावर त्यांचं एक फार मोठं प्रभुत्व आहे आणि असं असताना खासदार आहेत, शिवाय ते त्या पक्षाच्या प्रदेशात आहे. इतक्या मोठ्या नेत्यावर मी का बोलू? मी साधा प्रश्न विचारला आहे.